मला एका ताईंनी कमेंट केली की तुम्ही सगळे व्हिडिओ हे बिझनेसवरती टाकता, कधीतरी नात्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकत जा. म्हणून आजचा व्हिडिओ खास त्या ताईंसाठी आहे की आपण नवरा बायकोचं नातं बघा किती घट्ट असतं, परंतु आजकालच्या भागदौडीच्या याच्यामध्ये दुनियामध्ये काय झालंय की तलाक आणि तलाक हेच होत म्हणजे डिवोर्सच होत चाललेले आहेत. तर त्यासाठीच माझा व्हिडिओ आहे की नवरा बायकोचं नातं घट्ट कसं असावी आणि नातं हे दोघांनी कसं जपलं पाहिजे. कारण की आता आपण म्हणतो आपण घरी असतो, आपण हाऊसवाईफ आहेत. हां, आता कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी बिझनेस वुमन आहे, कोणी जॉब करतं, कोणी म्हणजे त्याच्या परीने सगळं काही प्रयत्न तर सगळे करत असतात. परंतु ज्या घरी बायका असतात, समजा नवरा जर कामावरून आला तर त्याचा रुबाब आणखीनच वाढत असतो. कारण की तो काय म्हणतो, तू घरी तरी काय करते, 2 भांडे घासते, 2 कपडे धुते, 2 भाकरी टाकते, म्हणजे हे त्याचा हिशोब झाला. परंतु बायको ही घरी काय काम करते, तुम्ही एक दिवस फक्त सुट्टी घ्या आणि तिला विश्रांती द्या आणि मग बघा ते काम तुम्हाला करता येतं का. मुलं सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाटतं का मुलं सांभाळणं सोपी गोष्ट आहे? अजिबात नाही. जेवणातून 100 ते 1000 वेळेस माणसाला उठावं लागतं का नाही. त्याला आण म्हणजे मुलांच्या भागदौडमध्ये सुद्धा स्त्री दमून जाते. स्वयंपाक, धुणं, भांडी, बारीक बारीक कामं असतात, ते तिच्याशिवाय कधीही होऊ शकत नाहीत. 2 दिवस जर स्त्री आजारी पडली तर लगेच घरात कांगावा सुरू होतो की ही नाटक करतीये, ही दुखण्याचं नाटक करते, त्याच्यामुळे हिला काही त्रास होत नसेल. परंतु मला काय म्हणायचे, स्त्रीचं शरीर हे लोखंड तर नाही आहे ना, त्याला सुद्धा कधीतरी सुई टोचावीच लागते, काहीतरी औषधाचं प्यादं द्यावंच लागतं. हे झालं स्त्रियांबद्दल. आता काही स्त्रिया याच्या उलट वागतात की नवरा दमून आला तर त्याला घोटभर पाणी सुद्धा देणार नाहीत, चहा आणि जेवण तर लांबच राहिलं. त्याच्यामुळं घरात तंटा होण्याचं कारण ते असतं. तर मग याच्यामधला दुवा हा काय असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे. की समजा आता नवरा जर आपला दमून घरी आला ना, त्याला फक्त आपली स्माईल ही गरजेची असते. आपलं हसणं हे त्याच्यासाठी म्हणजे दिवसभराचा थकवा कायमचा नाहीसा करतो. हे आपल्या बायकांच्या हातात आहे. लगेच हातपाय ते धुवून गरम गरम जेवण देणं हे आपल्यासाठी आपलं कर्तव्य आहे. परंतु आपण जेवण देत असताना त्याच्यामध्ये खोडी जर त्याने काढली तर तंटा नक्कीच वाढतो का नाही. म्हणजे आपण कितीही चांगली भाजी करू द्या हो, तरी पण त्याच्यामध्ये तो म्हणणार आज काय भाजीच चांगली झाली नाही, आज काय हेच चांगलं झालं. त्याच्यामुळे ना हा प्रकार सहसा होता कामा नये. बरोबर आहे की नाही. कारण की समजा आपली भाजी जर चांगली झाली नसेल ना, नवऱ्याने स्वखुशीनं म्हणावं तुझी भाजी 1 नंबर झाली आहे, भले ती खारट होऊ द्या किंवा तिखट होऊ द्या. कारण की हे जर वाक्य जर तुम्ही बोलले ना तर 100 हत्तीचं बळ हे तुमच्या बायकोमध्ये येणार आहे. आणि ते आज जी भाजी खारट झाली आहे, उद्या ती भाजी अवश्य चांगली होणार आहे. म्हणजे आपण काय फक्त आपल्याला मोठा बदल घडवायचा नाही आहे, छोट्यातनं छोटा बदल आपल्याला घडवून मोठी क्रांती आणायची ह्या नात्यामध्ये. असं जर सर्व पुरुषांनी जर वागलं ना तर आपल्या नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही. आता समजा व्हिडिओ बघून एखाद्याने जर असा प्रयोग केला की चला बाबा आपण असं करून बघू, तर एका पुरुषाने असा जर समजा प्रयत्न केला की जेवायला बसल्यानंतर त्याने समजा म्हटलं की आजची भाजी एकदम ग्रेट, एकदम मस्त झाली आहे, तर त्याच्या पत्नीने सहज जर असं उत्तर दिलं, मी एवढ्या वर्ष झालं भाज्या करते, कधी चांगलं म्हटलं नाही, परंतु शेजारीने भाजी केली तर तुम्ही मस्त म्हटलं. म्हणजे आपल्याला कसा प्रयोग करायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे मी. असा सुद्धा प्रयोग होणे कामा नाही. कारण की आपल्या बायकोची भाजी ही आपल्यालाच आवडली पाहिजे आणि आपला नवरा थकून भागून येतोय ना, त्याची काळजीसुद्धा आपणच घेतली पाहिजे. हा जर दुवा जर दोघांनी वापरला ना तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही. बदल घडवायचा आहे, क्रांती करायची, क्रांती घडवायची, पण ती फक्त दोघांनीच घडवायची. तिसरा त्याच्यात येता कामा नये. जो तिसरा येईल त्याच्यात तो स्वतःही चिरडला जाईल आणि सगळं घर पण उद्ध्वस्त होईल. म्हणून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.